नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी CA सर फ्रॉम KK कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, सध्या महावितरणच्या ज्या केसबद्दलचं अपडेट देत आहे आणि बऱ्याच दिवसानंतर अपडेट देतोय. तर प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये क्लिअर सांगतो आणि ॲट अ टाइम 2 केस चालू आहे, दोघींची इन्फॉर्मेशन पूर्ण देतोय. शांततेत ऐकून घ्या. पहिली गोष्ट ही की जे महावितरणचे जे केस चालू आहे, एक आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंटची केस आणि एक इंजिनिअरिंगची केस. ठीक आहे ना. आता या इंजिनिअरिंगच्या केसेसमध्ये 2 केसेस चालू होत्या. एक गेट रिलेटेड केस आणि एक ट्रान्सपरन्सी रिलेटेड केस. तर गेट रिलेटेड तर एकदम क्लिअर कट फॉर्मॅट आणि तो आधीच म्हणजे एक्झामच्या आधीच तो विषय चालू झाला होता गेट कॅन्सलेशनचा आणि त्याच्यात त्यांना सक्सेस भेटलेला आहे. आणि ते आधी आपण चॅनलवर अपडेट पण केलं होतं की गेटमध्ये सक्सेस भेटलेला आहे. फायनली त्यांच्या फेवरमध्ये डिसिजन लागलेला. हा सुद्धा एक पॉझिटिव्ह स्टेप आहे आपल्यासाठी की कोर्ट पूर्णपणे स्टुडंट्सचं म्हणणं ऐकून घेत आहे आणि स्टुडंटच्या फेवरमध्ये तर नाही म्हणू शकत, पण मग ट्रान्सपरंटली काम होतं असं म्हणू शकतो आपण डेफिनेटली. ठीक आहे. तो गेटचा विषय तर कॅन्सल झाला आहे, म्हणजे ते एक सक्सेसचा स्टेप झाला. राहिला विषय दुसरा. इंजिनिअरिंगची जी दुसरी केस आहे इट इज रिलेटेड टू ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी रिलेटेड म्हणजेच काय, तर IBPSचा रिझल्ट ट्रान्सपरंट आलेला नाही आहे. सॉरी, महावितरणकडून आलेला नाही आहे ट्रान्सपरंट. IBPSनी महावितरणला दिलेला कसा असेल माहीत नाही, पण आपल्याला जो महावितरणने दिला आहे त्याचा फॉर्मॅट डिफरंट आहे. त्याच्यात वॉटरमार्कचा इश्यू, त्याच्यात डिजिटल सिग्नेचर नाही आहे, त्याच्यात वेटिंग लिस्ट लागलेलं नाही आहे. आणि अजूनसुद्धा म्हणजे काहींचं जे म्हणणं होतं थोड्या दिवसानंतर वेटिंग लिस्ट लागते, ती पण अजूनही लागलेलं नाही, मेरिट लिस्ट नाही आहे. आणि स्कोर जो आहे तो डिटेल स्कोर लॉगिंग केल्यानंतर तो फक्त एकच फिगर दिसते, सब्जेक्ट वाईज डिटेल वगैरे नाही आहे. असे सगळे केस आहे ज्या 2 कॉमन प्लॅटफॉर्मवर चालू आहे. हीच केस फॉर इंजिनिअरिंग ऑल्सो, इंजिनिअरिंग पोस्टसाठी आणि ज्युनियर अकाउंट असिस्टंटसाठी सुद्धा सेम केस चालू आहे आणि ते पॅरललीच चालू आहे. आणि एकच ॲडव्होकेट आहे त्यांच्याकडे केस चालू आहे संभाजीनगर हायकोर्टामध्ये. ठीक आहे. तर संभाजीनगर खंडपीठामध्ये जसं त्यांनी डेट दिलेली होती, पुढची डेट 4 एप्रिल, जसं मी याच्यावर मेन्शन पण केलं मुलांना, 4/4/2025ला सेकंड हिअरिंग राहणार होती. ही अपडेट होती. पण 4 तारखेला हिअरिंग एक्सपेक्टेड जरी असला, पण तेव्हा माहिती पडलं, त्यांना अपडेट केलं गेलं की अजून ती जी नोटीस सर्व्हिंगचा जो इश्यू असतो ते सर्व्हिंग कंप्लीट झालेलं नाही आहे. महावितरण IBPS कडून अजूनही रिस्पॉन्स आलेला नाही आहे. ठीक आहे. तर मग याच्यात काय करणार आहे आता, याच्या पुढचं स्टेप काय राहील, तर मुलांना याच्यात आपले जे ॲडव्होकेट आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आता ते म्हणजे मी ॲक्च्युली अपडेट द्यायसाठी डिले याच्यासाठी केला खरं तर, की ते ना मेन्शनिंग करणार आहेत. म्हणजे एक्सपेक्टेड आहे की उद्या, आज किंवा उद्यामध्ये ते मेन्शनिंग करणार. मी त्याच्यानंतरच अपडेट देणार होतो, फायनल अपडेट. पण मग स्टुडंटचे कंटिन्युअसली कॉल मेसेज येत आहे की सर पुढचं अपडेट सांगा, त्याच्यामुळे मी आता इथपर्यंत सांगतोय जे झालं ते. तर मुलांना आता पुढची स्टेप अशी राहणार आहे की आपले जे ॲडव्होकेट आहेत ते कोर्टमध्ये जाऊन मेन्शनिंग करून ते ट्रायल जे आहे थोडं स्पीडअप करणार आहे, फास्ट ट्रॅकवर केस आणण्याचा प्रयत्न आहे. येस मुलांना. आणि त्यातल्या त्यात मी हा सुद्धा क्वेश्चन रेज केला होता की 4 एप्रिल खूप डिले म्हणजे डेट दिलेली आहे. म्हणजे मलाही खूप जास्त याच्यातला एक्सपिरियन्स आहे, असं काही नाही. हायकोर्टाचा माझं फर्स्ट टाईम हा एक्सपिरियन्स आलेला आहे ऑफकोर्स. तर नॉर्मल म्हणजे त्यांच्यासाठी खूप नॉर्मल गोष्ट आहे की 1-1, 1.5 महिन्याच्या नंतरची डेट दिली जाते. आणि मल्टिपल ट्रायल्स असतात. कधी कधी असं होतं की ते डेट दिली होती, त्या डेटमध्ये एवढे सारे काही ट्रायल्स जे असतात ते जास्त वेळ चालले, समजा कोणी अर्धा तास 1 तास घेऊन टाकला, तर त्याच्यानंतरचे जे नंबर्स असतात ते कधी कधी नाही सुद्धा होत, असं सुद्धा केस होते. तर त्याच्यामुळे सिच्युएशन अशी आहे की कोर्टने जे सध्या सांगितलेलं आहे ते आता सर्व्हिंगचा जो पार्ट पेंडिंग आहे, म्हणजे जे आपल्या ॲडव्होकेटकडनं काम होतं त्यांना हमदस वगैरे मी मागे बोललो होतो, ते सर्व त्यांच्याकडनं काम झालेलं आहे. पण सर्व्हिंगचा काही इश्यू पेंडिंग असल्यामुळे फायनली आता मेन्शनिंग करून ते केस फास्ट ट्रॅकवर आणण्याचा जो ट्राय आहे तो 1-2 दिवसात केला जाईल. आणि ती अपडेट पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच आणि त्याच्यानंतर थोडं फास्ट होईल अशी अपेक्षा आहे. आणि मुलांना ऑफकोर्स कोर्टचा जो टाईम आहे तो तर कोर्ट घेणार आहे आणि हायकोर्टमध्ये या गोष्टींना वेळ लागतोच असं एक्सपेक्टेड आहे. पण आपल्याला मेन ट्रान्सपरन्सीची डिमांड आहे ती कंप्लीट झालीच पाहिजे. आणि रिझल्ट जोपर्यंत ट्रान्सफर लागत नाही, आणि इव्हन मुलांना केस हारलो जरी ना तरीसुद्धा अपडेट 100% या चॅनलवर भेटेल. डोंट वरी अबाउट इट. केस हारलो जरी तर मीच सर्वात आधी अपडेट देईल तुम्हाला की मुलांना आपण केस हारलो आहे. जरी हारलो तरी हे पण तुम्हाला क्लिअर सांगतो. पण जिंकल्यावरच माझं फक्त अपडेट येईल आणि असं काही नाही आहे. जी पण सिच्युएशन असेल, आपण ट्रान्सपरन्सीसाठी लढत आहोत, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा एक पुरावा काय झाला आहे त्यातल्या त्यात की महावितरणनंतर जो महापारेषणचा रिझल्ट लागला तो सुद्धा आपल्याला एक्सपेक्टेड फॉर्मॅटमध्येच लागला आहे. पण तो एकच रिझल्ट ॲबनॉर्मल आहे, म्हणजे त्याच्यानंतरचे रिझल्ट, त्याच्या आधीचे रिझल्ट सगळं IBPSच्या फॉर्मॅटप्रमाणे सगळं परफेक्ट आहे. तो एकच रिझल्ट असा विचित्र वेगळ्या प्रकारचा का लागला आहे, हा खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. आणि जेवढं माझ्या इंजिनिअरिंगच्या जे टीम आहे जे केस हँडल करतात, म्हणजे ॲडव्होकेटशी नाही म्हणतो मी, ॲडव्होकेटशी तर बोललोच,
पण जसं आता फॉर एक्झाम्पल JEE साठी ज्युनियर अकाउंट असिस्टंटसाठी जसं मी रिप्रेझेंट करतो, थोडक्यात मी हँडल करतो इशू, तसं इंजिनिअरिंगचं जे हँडल करताय त्या सरांशी सुद्धा माझं कम्युनिकेशन झालं आहे, कंटिन्युअसली चालू आहे. तर त्यांचंही तेच म्हणणं आहे की कोर्ट आतापर्यंत बऱ्यापैकी पॉझिटिव्ह दिसते. त्यांनी प्रॉपर टाईम वगैरे कोर्टचं फर्स्ट ट्रायलला पण भरपूर टाईम दिला होता. फास्ट ट्रॅकवर एकदा येऊ द्या, हे स्पीडी आणि फास्ट ट्रॅकवर झाल्यावर एक्सपेक्ट करू आपण लवकरात लवकर निकाल लागण्याचा. पण आत्तापर्यंत काही रिसेंट केसेसनुसार जे बेंच आहे जजेसचं ते इट इज सो पॉझिटिव्ह. ते पूर्ण जे म्हणणं आहे जर गरज असेल तर टाईम वाढवून सुद्धा विद्यार्थ्यांचं म्हणणं पूर्ण प्रॉपर ऐकून घेतलं जात आहे आणि त्या हिशोबाने ट्रान्सपरंटलीच सगळे डील होत आहेत. सो वी आर एक्सपेक्टिंग व्हेरी फास्ट रिस्पॉन्स आणि व्हेरी ट्रान्सपरंट रिझल्ट फ्रॉम कोर्ट. लेट्स सी, जे पण अपडेट राहील मी ते देईल मुलांना. आता हे जे मी म्हणतोय मेन्शनिंगवाला पार्ट, ते जसंही मला माहीत पडेल तसं मी अपडेट देईल. थोडंसं पेशन्स ठेवा. माझा एवढाच प्रयत्न होता की मेन्शनिंगचं झालं फॉर एक्झाम्पल आज 8 तारीख आहे मंगळवार, म्हटलं आज जर मेन्शनिंग झालं तर त्याच्यानंतरच अपडेट द्यावी म्हणून होल्ड केलं होतं. पण ठीक आहे, हरकत नाही, इथपर्यंतची अपडेट आहे. पुढचं अपडेट लवकरच देईल. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.